तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची अंतिम तारीख आहे। महायुतीमध्ये भाजपने 5 उमेदवार जाहीर केले, शिवसेनेने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 जागांसाठी अर्ज दाखल केले जातील। तर महाविकास आघाडी या निवडणुकीत 3 उमेदवार उभे करणार असल्याचं स्पष्ट झालंय। काँग्रेसने प्रज्ञा जाधव, शिवसेना उभाटाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या निवडणुकीत जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे। विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एका उमेदवाराला 23 मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे। मात्र या निवडणुकीत खरी कसोटी आहे ती महाविकास आघाडीची। महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार दिल्याने आता मतांचं विभाजन होणं अटळ आहे। अशातच नार्वेकरांना कोणाची किती मतं मिळणार, कोणाची मतं फुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। उदयशी आपण बोलूयात आणि उदयकडून आपण जाणून घेऊयात की नेमके काय घडामोडी या ठिकाणी घडताना दिसतात। उदय, जर लढत अटळ आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर ही लढत मुख्य कोणाकोणामध्ये होईल असं वाटतं? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे। त्यासाठी मतदान विधान भवनामध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत। मात्र तत्पूर्वी एकूण विधान परिषद 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले असल्याची माहिती मिळते आहे। त्यापैकी महायुतीकडनं भाजपकडनं सर्वाधिक 5 उमेदवारी अर्ज जे आहेत दाखल केलेले, तेवढा मतांचा कोटा भाजपकडे आहे। त्यापाठोपाठ शिवसेनेने 2 उमेदवार जे आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांनी त्यांच्या जे माजी खासदार आहेत भावना गवळी असतील, त्याचबरोबर कृपाल तुमाने असतील, यांना इथे संधी दिलेली आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं देखील उमेदवारी अर्ज जे आहेत दाखल करण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडे 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खरी तर रंगत जी आहे ती पाहायला मिळते आहे। एकूण जर आपण महाविकास आघाडीचं एकूण अंकगणित पाहिलं तर 70 चे आमदार जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत। मात्र असं असताना देखील काँग्रेसकडून एक उमेदवार जे आहेत ते अधिकृत देण्यात आलेले आहेत। प्रज्ञा सातव यांचं नाव जे आहे ते तिथे देण्यात आलेलं आहे। त्यांचा कोटा जो आहे तो पूर्ण आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये। त्यामुळे ते त्यांचं उमेदवार जे आहे ते जिंकून आणण्यासाठी कसं गणित साधणार विजयाचं हे पाहावं लागणार आहे। एकूण 23 मतांचा कोटा आहे। तर सध्याची माहिती मिळते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे एकूण 15 आमदार आहेत आणि एका अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गट जो आहे त्यांना देखील एकूण 12 आमदार आहेत। तर उर्वरित जे आमदार आहेत ते कुठून आणणार, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेकापचे जे माजी आमदार आहे जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मिलिंद नार्वेकर जे पक्षाचे सचिव आहेत मिलिंद नार्वेकर यांना संधी दिलेली आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे राजकीय कसं गणित जुळवून आणणार हे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूण 11 जागा आहेत आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे येत्या 12 जुलै रोजी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार अशी दिसते आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर फोडाफोडीचं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे, कारण मतांची बेगमी जी आहे ती करावी लागणार आहे। त्यासाठी कुठल्या पक्षाचे आमदार फुटणार किंवा कुठल्या पक्षाचे आमदार जे उमेदवार आहेत ते अर्ज मागे घेतात हे आता पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। जो मतांची